तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. प्रचंड टाळ्यांच्या गजरात शिवदीप लांडे सरांचा सन्मान. प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन. आज शिवदीप लांडे सर आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्रातला त्यांचा या सीझन मधला म्हणजे वर्षभरातला महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम आहे. बिहारला सध्या ते असतात. मी या कार्यक्रमाचा आणि दीपस्तंभचा प्रास्ताविक करताना काही गोष्टी अतिशय हृदयपूर्वक आपल्याला सांगेन. मला असं वाटतं आदरणीय शिवदीप लांडे सरांसारखे अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी मागच्या 7-8 वर्षात या मंचावर येऊन गेलेत. काय येत असावेत, काय आकर्षित करत असेल त्यांना दुसरं. 4 दिवसापूर्वी फोनवर आदरणीय साहेबांनी हो म्हटलंय. आज सुपर क्लास 1 अधिकारी आहेत. ते इथे येण्याचं कारण फक्त तुम्ही आहात. ग्रामीण भागातल्या तरुणांना मार्गदर्शन मिळावं, प्रेरणा मिळावी म्हणून आज ते इथे आलेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आता अधिकारी झाले ते सगळे या बाजूला बसलेत, उजव्या हाताला आणि डाव्या हाताला, आणि जे होऊ इच्छिणार आहेत ते समोर बसलेत. एक लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून केली, आपलं हृदय आपला जीव त्याच्यात जर ओतून टाकला आणि स्वतःचं सगळं कर्तृत्व त्याच्यासाठी झोकून दिलं, तर निसर्ग शक्ती सुद्धा ते घडण्यासाठी तुम्हाला सगळ्या बाजूंनी मदत करते. आणि हेच एकमेव कारण आहे की या मंचावर आज ही सगळी लोक उपस्थित आहेत. आणि आज नाही, गेले 8 वर्ष हा खानदेश हे सगळं अनुभवतोय. खऱ्या मनापासून एखादी इच्छा झाली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, आज खरं म्हणजे मी व्याख्यान देणार नाहीये, कारण माझ्यापेक्षाही जे खूप चांगलं तुम्हाला सांगू शकतात त्यांच्या कृतीतून ते आदरणीय शिवदीपजी इथे उपस्थित आहेत. पण चांगल्या उद्देश असणाऱ्या माणसांना आणि संस्थांना कधीही मागे वळून बघावं लागत नाही. चांगल्या उद्देश असणाऱ्या अधिकाऱ्याला कधीही प्रशासनामध्ये फार अडचण येत नाही. आणि आली, जर अडचण आलीच तरी सुद्धा ती या पद्धतीने उडून जाते, कारण उद्देश चांगला आहे. आणि असा उद्देश चांगला असल्यामुळे अशाच चांगल्या उद्देशाने कार्य करणारे हे सगळे अधिकारी इकडे येत असतात. हा यशोत्सव भाग 3 आहे खरं म्हणजे या वर्षाचा. आज जसे आदरणीय लांडे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, पण अशाच प्रकारचे एक अधिकारी जे महाराष्ट्राला माहिती आहेत, खरं म्हणजे ज्यांनी फार चांगलं काम प्रशासनात केलेले आहेत, ते आपल्याला आयुक्त म्हणून लाभलेले आहेत, माननीय संजय कापडणीस साहेब. आज आवर्जून पहिला कार्यक्रम, खरं म्हणजे ते आपल्या परिवारातले आहेत, पण आज पहिला कार्यक्रम आहे आज त्यांचा, ते आलेले आहेत. अत्यंत प्रामाणिक अधिकाऱ्यांचा स्टेज आज आपला आहे. यावर्षी 2 कार्यक्रम ऑलरेडी झालेत. तोपर्यंत पीएसआयचा रिझल्ट लागलेला नव्हता आणि आता पीएसआयचा रिझल्ट लागला. विचार केला होता आता नको सत्काराचा कार्यक्रम, खूप परिश्रम पडतात, आणि तोपर्यंत शिवदीप लांडे साहेबांशी फोनवर बोलणं झालं आणि ते म्हटले मी येतोय. त्या दिवशी नाही म्हणण्याचा हक्क आमचा संपला, कारण इतकी मोठी व्यक्ती आपल्या भेटीला येणार होती. म्हणून हा 3रा कार्यक्रम आहे. जवळपास 100 विद्यार्थी सर्व मिळून वेगवेगळ्या क्षेत्रातले यावर्षी अधिकारी झालेले आहेत. 100. आणि त्याच्यातले आत्ताचे 25 वेगवेगळ्या परीक्षांचे आहेत. त्याच्यातले 23 हे आपले पीएसआय आहेत, म्हणून खास पोलिसांसाठीचं लावून ठेवलेलं आहे. संस्थेची माहिती मी आज देईन खरं म्हणजे फक्त 2 लोकांसाठी जे मंचावर नवीन आहेत. बाकी सगळ्यांना संस्थेचं माहिती आहे. महाराष्ट्रातली एकमेव अशी स्वयंसेवी शिक्षण संस्था की जिथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे, ज्यांनी प्रतिकूलतेवर मात केली आणि ज्यांनी गुणवत्ता दाखवलेली आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला इथे शिकण्याचा हक्क आहे, कोणालाही परत जावं लागत नाही. आणि ज्या दिवशी असं कोणी परत जाईल, आणि क्रायटेरिया लक्षात ठेवा बरं का, प्रतिकूलतेत आहे मात्र गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. आपण प्रतिकूलतेत आहात आणि आपण कुठलीही गुणवत्ता सिद्ध केलेली नाही, समाज तुमच्या पाठीशी कधीच उभा राहणार नाही. पण तुम्ही प्रतिकूलतेतूनही पुढे येतायत तर समाज सोडा. ज्यांच्या मागे पूर्ण भारत दिवाना आहे ती व्यक्ती सुद्धा तुमच्या भेटीला इथे येऊ शकते. याला अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की गुणवत्तेचं जग आहे,
मेहनतीचं आणि कष्टाचं जग आहे. अशा कष्टकरी, मेहनती, गरीब, आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी काम करावं म्हणून 2005 साली ही संस्था सुरू केली. उद्देश काय आहे? तर शिक्षणाची गुणवत्ता ग्रामीण भागात वाढली पाहिजे. पण ज्या महाराष्ट्राला समाज सुधारकांचा वारसा आहे, त्या महाराष्ट्रात आज शिक्षणाची काय दुर्दशा आहे, प्राथमिक शिक्षणाची काय दुर्दशा आहे आणि उच्च शिक्षणाची काय दुर्दशा आहे, ही दुर्दशा सांगणं फक्त महत्वाचं नाही, तर त्या संदर्भात काम केलं पाहिजे आणि खेड्यात जाऊन केलं पाहिजे. कोणी केलं पाहिजे? तर आपणच सुरुवात केली पाहिजे. म्हणून आम्ही सगळे तरुण लोकांनी मिळून ही संस्था सुरू केली आणि सर्व ज्येष्ठ याला आता मार्गदर्शन करतायत. यासाठी सुरू केलंय. आज 450हून जास्त विद्यार्थी इथे अधिकारी होऊन गेलेत, अधिकारी होऊन गेलेत. आम्ही बनवलेले नाहीत. अधिकारी बनवले जात नाही, अधिकारी बनतात, ते घडतात आणि ते घडण्यासाठी फक्त वातावरण, प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो. जे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे, त्यात मला वाटत नाही आपण फार काही विशेष करतो. हे प्रत्येक शिक्षकाचं काम आहे. फक्त एक गोष्ट त्याच्यात ऍड केलेली आहे, ज्याचा मला मनस्वी आनंद आहे आज, की आपल्याला शिवदीपजी आज भेटलेत प्रमुख अतिथी. मला फार आनंद होतो प्रत्येक चांगला अतिथी मिळाला की. अधिकारी खूप होतात, ग्रामीण भागातून होतात, शहरी भागातून होतात. आपलं असं म्हणणं आहे की अधिकारी हा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष झाला पाहिजे. शेण खाणारा अधिकारी आपल्याला नकोय, कारण त्याची झळ आपण आपल्या मागच्या पिढ्यांनी घेतलेली आहे. आणि आपल्याला जर चांगला समाज, चांगलं प्रशासन करायचं असेल तर त्याची सुद्धा सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. लोकांना शिव्या देऊन उपयोग नाही, स्वतःला तसं घडावं लागेल. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुम्ही हा प्रामाणिकपणेचा मोठेपणा जर घेणार असाल तर तुम्हाला यातना पण होतील, पण या यातना जर तुम्ही सहन केल्या आणि सामोरं गेलात तर त्याच्यातून निर्माण होतात शिवदीप लांडे, म्हणून त्यांचं नाव आहे. शिवदीप लांडे साहेबांचं कौतुक तुम्हाला काय? तर त्यांचं टीव्हीवर येऊन गेलं, त्यांची तुलना सिंगमशी झाली. तुम्ही चुकीची तुलना केली आहे, चॅनलवाल्यांनी पण चुकीची तुलना केली आहे. अजय देवगणची आणि सिंगमची तुलना लांडेंशी केलं पाहिजे खरं म्हणजे, कारण ते स्वतः जीवनात ते काम करतायत, ते ऍक्टिंग करतात, हे प्रत्यक्ष जीवनात आहेत. येते लक्षात? त्यांच्या स्टाईलमुळे जर तुम्ही इथे आला असाल, त्यांच्या पर्सनॅलिटीमुळे फक्त तुम्ही आला असाल तर तुम्ही चुकला आहात. शिवदीप लांडे साहेबांना बोलवताना जे 2-3 इंटरॅक्शन झाले त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं मी तत्वाने चालणारा माणूस आहे, मला थोड्याशा इकडे तिकडे गोष्टी आवडत नाही आणि तशी माणसं सुद्धा आवडत नाहीत. त्याच वाक्यावर त्यांनी आपलं खरं मन जिंकलं. त्या अगोदर मला फार काही माहिती नव्हती, म्हणून त्यांचं कौतुक असलं पाहिजे आपल्याला आणि आम्हाला पण आहे. अधिकार पदाचं कौतुक दीपस्तंभाला नाही आणि कोणाला असू नये. अधिकार पद आज आहे, उद्या नाही. खरं असतं ते कर्तृत्व. तुम्ही अधिकार पदावर असताना काय करतात, समाजाशी कशी नाळ तुमची जोडली जाते आणि एकही चुकीचं काम न करता तुम्ही कसं समाजाच्या विकासासाठी झटतात, अशाच अधिकाऱ्यांना रिटायरमेंट नंतर सुद्धा सन्मान मिळतो. बाकीच्यांना फक्त पदाचा सॅल्यूट असतो. आणि असे अधिकारी आज या मंचावर बसलेत. आदरणीय आप्पा गायकवाड जे शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी रिटायर झालेत, आजही त्यांना तोच सन्मान आहे. का? कारण ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले आणि झटत राहिले त्यांच्या जबाबदारीसाठी. पद, पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल आणि तुमच्या मायबापांना तुम्हाला तसा अधिकारी करायचं असेल तर चुकता आहात तुम्ही. असं कोणीच होत नाही आणि असं चुकून कोणी झालं तरी त्याच्यानंतर त्याचा जोरदार आपटबार होतो. हीच माणसं टिकतात आणि त्यांच्या बाबतीत सन्मान जागा राहतो. म्हणून मला असं वाटतं शिवदीपजींचा आपल्याला सन्मान आहे. एक मराठी माणूस जो बिहारमध्ये जाऊन या प्रकारची कामगिरी करतोय. बोलणं आणि ऐकणं सोपं असतं, तिथे जेव्हा प्रत्यक्ष करावं लागतं, 22 लाख जनतेला सांभाळावं लागतं पूर्ण जिल्ह्याच्या, त्यावेळेस समजतं की काय कर्तृत्व गाजवायचं असतं. आणि असं प्रत्यक्ष कृतीतून आपल्याला सांगायला शिवदीपजी लांडे आलेले आहेत. आणि शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. शिवदीपजी, आपल्याकडे ज्या शिष्यवृत्ती योजना आपण राबवल्या महाराष्ट्रात अत्यंत युनिक, आणि याच्यामध्ये आपण म्हटलंय की मुलींनी सुद्धा आलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलींची अशी अडचण आहे की त्यांचे आईवडील त्यांना शहरात फ्री एज्युकेशन दिलं तरी पाठवायला तयार नाहीत. त्यांना विश्वास लागतो की त्यांची राहण्याची आणि चांगली व्यवस्था आहे. आमचे सर्वांचे गुरु, मी आपल्याला नाव लक्षात ठेवायची विनंती करीन, आदरणीय डॉक्टर अविनाशजी आचार्य जळगावचे, या खानदेशात ज्यांनी सगळ्या समाजसेवेचं बीज रोवलं, त्यांच्याच परिवारातले सदस्य आदरणीय डॉक्टर संजय हुजूरबाजार सर आहे. या सगळ्या परिवाराने आपल्याकडच्या अत्यंत गरिबीतल्या खेड्यापाड्यातल्या मुलींना इथे निवासाची विनामूल्य व्यवस्था करून दिली. सर,
सेंट्रल प्लेसची जागा जवळपास 25,000 स्क्वेअर फूटची विनामूल्य या व्यक्तीने आणि या परिवाराने दिली. यांनी जर दिली नसती तर माझ्या अनेक बहिणी शिक्षणापासून वंचित राहिल्या असत्या. आज ते आदरणीय संजय हुजूरबाजार डॉक्टर साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आव्हान एवढंच करीन, जे माझ्या उजव्या बाजूला आणि जे माझ्या डाव्या बाजूला आज यशस्वी म्हणून आलेले आहेत, खरं म्हणजे तुम्हाला पण सांगेन, कारण तुमच्यात आणि त्यांच्यात आता फार थोडं अंतर राहिलंय. तुम्ही दीपस्तंभाला आहात, पुढच्या वर्षी तुमची इथेच वेळ येणार आहे बसण्याची. शिवदीपजींनी जे प्रवासात सांगितलं ते की आपल्याला जर खरंच प्रामाणिक राहायचं असेल तर या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला तुमच्या मतापासून हलवू शकत नाही, मग ते कोणी सिनियर असो का ज्युनियर असो. पण आपला विचार पक्का आहे का तेवढं फक्त बघून घ्या. आपल्याला आई वडिलांनी जे संस्कार, जे ग्रामीण मातीने आपल्याला संस्कार दिलेत ते आपल्याला टिकवायचे आहेत का, या मतावर आपण ठाम आहोत का, हे एकदा ठरवून घ्या. आज तुम्हाला शपथ पण दिली जाणार आहे इथे. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी चुकलात आणि असं कानावर आलं त्या दिवसापासून आपले संबंध खलास. तुम्ही आमचे नाहीत आणि आम्ही तुमचे नाहीत. हे तुमच्यासाठी पण आहे, कारण या उद्देशानेच येणारे खूप लोक आहे. एक अधिकारी मात्र जर झाला तर तो एक अधिकारी त्याच्या आयुष्यात किमान 50,000 लोकांचं भलं करतो. म्हणून प्रशासकीय क्षेत्रात तरुण, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, संवेदनशील आणि धाडसी अधिकारी पाठवायचे आहेत. म्हणून ही ग्रामीण भागातली, महाराष्ट्रातली दीपस्तंभ नावाची स्पर्धा परीक्षांची क्रांती आहे. आज या ठिकाणी सर असे लोक आलेत की ज्यांनी 1-1 लाख रुपये डोनेशन दिले या संस्थेला, आणि 50-50 रुपये डोनेशन देणारा एखादा मजूर सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे. यांच्या जीवावर संस्था चालली आहे. इट इज नॉट दीपस्तंभ डायरेक्टर बॉडी विच इज रनिंग दिस इन्स्टिट्यूट. इट इज नॉट यजुर्वेंद्र महाजन हु इज रनिंग दिस इन्स्टिट्यूट. शेकडो लोकांचा विश्वास आहे. आजच्या जगात सुद्धा अशा संस्थांमध्ये काम होऊ शकतं हा विश्वास आहे. आणि इथे जळगाव, धुळे, नंदुरबार कोणी मराले येत नाही आटे. आपल्याला पण बाहेर जाण्याचेच वेध लागलेत. आपण ऍक्सिडेंटली पडून गेला तिथे, नाही तर तुम्हाला कधीच जायचं होतं 10वी 12वी नंतर, पण मार्क मिळाले नाही म्हणून इथे आहात. हे खरं वास्तव आहे. पण इथेच उभारू आता सगळं, आणि आपल्या भागातून असे अधिकारी जाऊ देऊ की आपलं नाव पूर्ण, आपल्या आई वडिलांचं नाव आणि या भागाचं नाव रोशन होईल. काय वाटत असेल रे शिवदीप लांडेंच्या आई वडिलांना, बिहार मध्ये जाऊन कर्तृत्व गाजवतोय हा शिवाजी महाराज. काय वाटत असेल त्याच्या आई वडिलांना. शिवाजी महाराज की जय म्हणून मर्दानकी सिद्ध होत नाही आणि शूरत्व सिद्ध होत नाही, काम करावं लागतं. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, असं कर्तृत्व 7 समुद्रांच्या पलीकडे अटके पार झेंडे लावले होते पूर्वी राजांनी, आज हे अटके पार झेंडे लावतायत. महाराष्ट्रात काम करणं सोपं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्यासाठी तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवताय, जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही इथे आलेला आहात, हे येऊन तेव्हाच उपयोग होईल जेव्हा असं बनण्याची तुमच्या मनामध्ये जबरदस्त प्रेरणा आज जाईल, नाहीतर उपयोग नाही. गंमत खूप बघता येते. सत्संगांना पण 1.5 लाख पब्लिक असते आपल्या देशात, पण उपयोग फार काही होत नाही. घरात दांगोळे तेच असतात सुरू. तर उपयोग व्हायचा असेल तर यांच्या बरोबर तुम्ही पण शपथ घेऊन जा. अरे यांना आई वडील आहेत, तुम्हाला आई वडील नाहीत का? त्यांच्या डोळ्यात पाणी नाही का? त्यांचं रक्त हे कसं तयार झालंय सांगा मला. ते कष्ट घेत नाहीत का? किती दिवस असं बसून राहणार आहेत? किती दिवस अशा टाळ्या वाजवणार आहेत? फक्त आजचा दिवस आपला शपथ घेण्याचा दिवस. आज इथून जाणारा प्रत्येकाने किमान 2 गोष्टींची शपथ घ्यायची. 1, काहीतरी भव्य दिव्य करून दाखवणार, आणि 2, आयुष्यात चुकीचं काम करणार नाही, प्रामाणिक राहणार. धन्यवाद.